उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी माता प्रसाद पांडे यांची निवड करून अखिलेश यादवांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिलाय। पांडे हे ब्राह्मण समाजातील आहेत। काय आहे यामागची रणनीती बघूया एक रिपोर्ट। उत्तर प्रदेश विरोधी पक्षनेतेपदी माता प्रसाद पांडे सपाच्या पीडीए फॉर्म्युल्यामध्ये आता बीची भर। अखिलेश यादवांचं नवं ब्राह्मण कार्ड। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा पीडीए फॉर्म्युला चांगलाच गाजला। पीडीए अर्थात पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक। मात्र आता 2027 विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अखिलेश यादव यांनी यामध्ये बीची भर टाकली आहे। बी म्हणजे ब्राह्मण। विरोधी पक्षनेतेपदी माता प्रसाद पांडे यांच्या रूपानं अखिलेश यादव यांनी ब्राह्मण नेत्याची निवड केली आहे। अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांना विरोधी पक्षपद मिळेल असा अंदाज होता। मात्र पांडे यांच्यावर ही जबाबदारी टाकून अखिलेश यांनी सर्वांना जोरदार झटका दिला। त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। तथाकथित पीडीए के नाम पर गुमराह करके लोकसभा चुनाव में वोट लिए हैं, उस वर्ग से आने वाले नेता बहुत मायूस हैं। बड़े सपने संजोए हुए थे, चाचा भी सपने संजोए हुए थे, और जो वरिष्ठ नेता थे ओबीसी एससी वर्ग के, वह भी बहुत इच्छा मन में लेकर के बैठे हुए थे, लेकिन अखिलेश यादव जी ने पीठ में छुरा भोंक दिया। ये बड़बोले मंत्री हैं, उनके पास कोई काम तो है नहीं। ये केवल लखनऊ से दिल्ली, दिल्ली से लखनऊ। अंतिम जहाँ समय आता है एक पहचान की आवाज बनने की, वहाँ इसी तरीके से 70 साल रहा पीडीए। अब जो है पीडीए प्रमुख रूप से हम लोगों के साथ है। बसपा नेत्या मायावती यांनीही अखिलेश यादवांवर सडकून टीका केली आहे। पीडीएची दिशाभूल करून लोकसभेला मतं घेतली। मात्र पीडीए आणि ब्राह्मण यांच्यासाठी समाजवादी पार्टीत अजिबात जागा नाही असा भडीमार मायावतींनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये केला। गेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीनं पीडीए फॉर्म्युला वापरून तिकीट वाटप केलं, त्याचा फायदा पक्षाला झाला। सपाचे जे 37 खासदार विजयी झालेत त्यामध्ये 20 ओबीसी, 8 दलित, 4 मुसलमान खासदारांचा समावेश आहे। सवर्ण जातींपैकी एक ब्राह्मण, एक वैश्य आणि एक भूमिहार जातीचा खासदार आहे। त्याशिवाय 2 राजपूतही खासदारपदी निवडून आले। अयोध्येसारख्या मतदारसंघात अवधेश प्रसाद या दलित नेत्याला सपानं उमेदवारी दिली। अयोध्येमध्ये अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांना हरवलं। आता विधानसभा निवडणुकीसाठी ब्राह्मण आणि इतर सवर्ण समाजाची मतं मिळवण्यासाठी अखिलेश यांनी ब्राह्मण कार्ड खेळायला सुरुवात केल्याची चर्चा आहे। सवर्ण मतं ही आतापर्यंत भाजपची हक्काची वोट बँक ठरली आहे। मात्र आता भाजपच्या वोट बँकेलाच अखिलेश यादव यांनी हात घातलाय। त्यांची ही रणनीती किती यशस्वी ठरतेय त्यावर विधानसभा निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।